नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कारागृहपतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न। टोटल 100 प्रश्न आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न पहिला, रुंजी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर आहे भोवती फिरणे। प्रश्न दुसरा, पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर आहे मिश्र वाक्य। प्रश्न तिसरा, मांजर झाडावर चढले या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा। उत्तर आहे शब्दयोगी। प्रश्न चौथा, पुढील मन पूर्ण करा। मारून मुटकून। उत्तर आहे आणणे। प्रश्न पाचवा, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यात कोणत्या उभयनव्य अवयवाचा वापर केलेला आहे? उत्तर आहे विकल्प बोधक। प्रश्न सहावा, मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो। विधेय विस्तार करा। उत्तर आहे उंच झाडावर। प्रश्न सातवा, फळे गोड निघाली। विधेय पूर्ण करा किंवा ओळखा। उत्तर आहे गोड। प्रश्न 8, राजने कोणी राजवाडा बांधला? प्रयोग ओळखा। उत्तर आहे कर्मणी। प्रश्न 9, माझ्या मित्राने एक पोपट आणला। प्रयोग ओळखायचा आहे। उत्तर आहे कर्मणी। प्रश्न 10, समानार्थी शब्द ओळखा। पर्वत। उत्तर आहे अचल। प्रश्न 11, सिंधू संस्कृतीतील लोकांनी पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे। उत्तर आहे घोडा। प्रश्न 12, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे गांधारी। प्रश्न 13, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? उत्तर आहे मृदू लोखंड। प्रश्न 14, वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प कोणत्या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे? उत्तर आहे चीन। प्रश्न 15, प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे तंजावर। प्रश्न 16, पुढीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्य कोणते? उत्तर आहे सिलिकॉन। प्रश्न 17, पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून पुढीलपैकी कशाला ओळखतात? उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया। प्रश्न 18, पृष्ठवंशीय प्राण्यातील सर्वात मोठा गट कोणता? उत्तर आहे संधिपात। प्रश्न 19, मॅक्सथेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? उत्तर आहे इंडिका। प्रश्न 20, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? उत्तर आहे गझनीचा मोहम्मद। प्रश्न 21, उत्सर्जन्य संस्थेतील महत्वाची इंद्रिय कोणते? उत्तर आहे किडनी। प्रश्न 22, सिंधू संस्कृतीमधील अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडली आहे? उत्तर आहे लोथल। प्रश्न 23, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? उत्तर आहे विल्यम बेटिक। प्रश्न 24, हिमोग्लोबिन कशापासून तयार होते? उत्तर आहे लोह। प्रश्न 25, हिमालयाच्या रांगांपैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात? उत्तर आहे मेघालय। प्रश्न 26,
उडनपरी या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? उत्तर आहे पी.टी. उषा. प्रश्न 27. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे जॉर्ज यूल. प्रश्न 28. संयुक्त लष्करी सराव खंजर 2023 भारत आणि कोणत्या देशाच्या मध्ये आयोजित केला आहे? उत्तर आहे किर्गिस्तान. प्रश्न 29. शिशु मैत्री अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या वायुसेनेमध्ये आयोजित करण्यात आला? उत्तर आहे जपान. प्रश्न 30. बहुपक्षीय वायुसेनाचा अभ्यास कोब्रा वॉरियर 2023 यांची मेजवानी कोणत्या देशाने केली? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 31. रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2023 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे रवी कनानन. प्रश्न 32. भारताने टोकियो ऑलिम्पिक मध्ये किती पदके मिळाली? उत्तर आहे 7. प्रश्न 33. सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या मध्ये आयोजित केला जात आहे? उत्तर आहे नेपाळ. प्रश्न 34. WHO ने मक्कीपॉक्स चे नाव बदलून काय ठेवले आहे? उत्तर आहे एमपॉक्स. प्रश्न 35. खालीलपैकी कोणाद्वारे ऑपरेशन सजग यांचे आयोजन करण्यात आले? उत्तर आहे भारतीय तटरक्षक दल. प्रश्न 36. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे सुगंध. प्रश्न 37. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. उत्तर आहे विवेचन. प्रश्न 38. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उत्तर आहे कनिष्ठ. प्रश्न 39. मीनाने खाऊ खाला असेल या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न 40. रामने झाडाचा आंबा तोडून खाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे कर्मणी. प्रश्न 41. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे भावे. प्रश्न 42. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. उत्तर आहे विद्वान. प्रश्न 43. पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही? उत्तर आहे पल्लव. प्रश्न 44. पोहोऱ्या हे एकवचन शोधा. उत्तर आहे मोहरी. प्रश्न 45. उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द तर उत्तर आहे अपकर्ष. प्रश्न 46. पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो? उत्तर आहे समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला. प्रश्न 47. वाक बगार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. उत्तर आहे तरबेज. प्रश्न 48. एक वचन किंवा अनेक वचन न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय निवडा. उत्तर आहे भिंत. प्रश्न 49. बहकणे म्हणजे काय? उत्तर आहे वाहवत जाणे. प्रश्न 50. विणलेल्या व झाकण असलेल्या फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे करंडा. प्रश्न 51. त्याने हरिणास धरले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? उत्तर आहे भाव्य प्रयोग. प्रश्न 52. संयुक्त वाक्याचे प्रकार डॅडॅश आहेत. उत्तर आहे 3. प्रश्न 53. वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे प्रश्नार्थी. तुझे नाव काय आहे? वाक्याचा प्रकार ओळखा. तर काय दिलेलं आहे आपल्याला? तुझे नाव काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो प्रश्नार्थी. प्रश्न 54. खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे? उत्तर आहे जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. प्रश्न 55. खालील वाक्य प्रकार ओळखा.
आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, तर उत्तर आहे केवळ वाक्य. प्रश्न 56. खालीलपैकी कोणते सातवाहन राज्यात राजधानीचे प्राचीन नाव आहे? उत्तर आहे प्रतिष्ठान. प्रश्न 57. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? उत्तर आहे 1927. प्रश्न 58. खालीलपैकी कोणत्या काळात मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो? उत्तर आहे यादव काळ. प्रश्न 59. नाणेघाटास डॅडास या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नाना घाट असेही म्हटले जात असे? उत्तर आहे सतीवाहन. प्रश्न 60. जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत? उत्तर आहे ब्रह्मचारी प्रसाद. प्रश्न 61. डॅडास प्रक्रियेद्वारे एक जीव त्यांच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो? उत्तर आहे समस्थिती. प्रश्न 62. न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसीज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न 63. पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 64. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅश वर्ष आहे? उत्तर आहे 65. प्रश्न 65. तो तरी एकाच देवाला भज विधेय ओळख? उत्तर आहे भज. प्रश्न 66. खालीलपैकी निश्चित अनेक वचनी असणारा शब्द ओळखा? उत्तर आहे गरुड. प्रश्न 67. तर्पण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे खाडी. प्रश्न 68. किंकर या शब्दाचा विरोधार्थी शब्द लिहा? उत्तर आहे मालक. प्रश्न 69. सामूहिक प्रयत्न म्हणजेच डॅश डॅश? उत्तर आहे एक कोट. प्रश्न 70. ब्रह्मागाठ म्हणजेच डॅश डॅश? उत्तर आहे विवाह बंधन. प्रश्न 71. काळ्या ढगाला? तर उत्तर आहे रुपेरी किनारा. प्रश्न 72. जमीन खंडाने देणारे वाक्यासाठी एक शब्द सुचवा? उत्तर आहे मालगुज्जर. प्रश्न 73. रामाने युद्धात खूप राक्षस मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा? उत्तर आहे कर्मणी. प्रश्न 74. सहलीस जाताना कराडजवळ उजाडले प्रयोग ओळखायचा आहे? उत्तर आहे भाव्य प्रयोग. प्रश्न 75. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा? उत्तर आहे दात. प्रश्न 76. तो गोव्याला गेला आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे? उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 77. मळवाट म्हणजेच डॅश डॅश? उत्तर आहे पारंपरिक वाट. प्रश्न 78. वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्याला वाक्य म्हणतात? उत्तर आहे विधानार्थी. प्रश्न 79. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा? उत्तर आहे आनंद. प्रश्न 80. कर्ता हा नेहमी प्रथमातच असतो व कर्म हे प्रथमातच किंवा द्वितीयांतच असते, ही कोणत्या प्रयोगाची लक्षणे आहेत? उत्तर आहे कर्तरी प्रयोग. प्रश्न 81. शौर्य या शब्दाचे लिंग ओळखा? उत्तर आहे नपुंसक लिंगी. प्रश्न 82. वाक्य प्रकार ओळखा? तो भरपूर वाचतो. उत्तर आहे केवळ वाक्य. प्रश्न 83.
राधिका गाढ झोपली आहे. काळ ओळखायचा आहे. उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 84. खालील दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. देवी, घर, मोर, म्हैस, डॅश डॅश. उत्तर आहे मोर. प्रश्न 85. समानार्थी शब्द सांगा. पेशा, तो उत्तर आहे व्यवसाय. प्रश्न 86. प्रयोग ओळखा. रोज मातीत मी ग नांदते, बाई नादते. मी मातीत मी ग नादते, बाई नादते. तो उत्तर आहे करतरी. प्रश्न 87. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शैशव, उत्तर आहे बालपण. प्रश्न 88. अर्थ सांगा. वास्तवस्त, उत्तर आहे विचारपूस. प्रश्न 89. रंजनी सुरेख गाणे गाते. उद्देश ओळखा. रंजनी सुरेख गाणे गाते. उद्देश ओळखायचा आहे. उत्तर आहे रंजनी. प्रश्न 90. उद्देश विस्तार ओळखा. बागेतील गुलाबाचे फूल सुंदर आहेत. उत्तर आहे सुंदर. प्रश्न 91. सुरेशने गाणे सुरेल म्हटले. कर्म विस्तार ओळखा. उत्तर आहे गाणे सुरेल. प्रश्न 92. हर्षला गरम चहा आवडतो. हर्षला गरम चहा आवडतो. उद्देश ओळखा. उत्तर आहे चहा. प्रश्न 93. आम्ही जातो आमच्या गावा. विधेय ओळखा. उत्तर आहे जातो. प्रश्न 94. थॉमस कप 2023 हा किताब कोणत्या देशाने जिंकला. उत्तर आहे भारत. प्रश्न 95. नुकतेच विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली. उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 96. 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात केले जाईल. उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 97. 2023 मध्ये IPL चे कोणते संस्करण आयोजित करण्यात आले होते. उत्तर आहे 16. प्रश्न 98. 2023 वन डे क्रिकेट विश्वकप मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज कोणाला मिळाला होता. उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 99. टोकियो पेरा ऑलिम्पिक 2021 शुभंकर काय होता. उत्तर आहे सोमायटी. प्रश्न 100. खेलो इंडिया युवा गेम्स 2023 मध्ये एकूण किती खेळांना समाविष्ट करण्यात आले. उत्तर आहे 27. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांनी कोणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्राम जॉईन करा. तिथे महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. पुन्हा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.